आपले विचार आणि आपलं आसपासचं वातावरण आपल्या बॉडीवरती खूप डीप लेवलला इफेक्ट करत असतं आणि त्याच्यामुळे कदाचित माणसं एवढी तणावात नसतातही. म्हणजे मी कायम म्हणत असते की लोकांना सफर करायची सवय लागली आहे. दे लव्ह टू सफर, म्हणजे त्यांना ताणात राहायची सवय लागली आहे. आणि मग त्यांचं कसं असतं की अरे मला खूप टेन्शन आहे, तुला माहिती आहे का माझ्या डोक्याला किती ताप आहे. ॲक्च्युली ताप असेल एवढी मोठी गोष्ट नसते, बट ते माझ्या डोक्याला किती ताप आहे, माझ्या डोक्याला किती ताप आहे हे म्हणून आपण आपल्या बॉडीला त्या सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ढकलून देत असतो. आणि हे खरंच खूप चुकीचं. मी ताणात आहे, मला ते जमत नाही, माझ्यासोबत असंच होतं, माझ्यासोबत तसंच होतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा लेवलला आपल्या बॉडीवरती इफेक्ट करत असतात कि बाबा डर के आगे जीत है. डर के आगे जीत थोडीच असतं. डर के आगे कुछ करो तो जीत है, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, खोना नहीं पड़ता. पण ह्या पॅटर्न्स तणावाच्या रिलेटेड असतील, नंतर ऑल ओव्हर तुमच्या लाईफच्या रिलेटेड असतील. माणसं वाईटच असतात ग, चांगल्याला चांगलं मिळत नाही ग, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बिलीफ पॅटर्न्समधून वर्षांपासून आपल्या शरीरामध्ये आलेल्या आहेत. आणि हा एक तणाव निर्माण करणाऱ्या म्हणजे ह्या सगळ्या बिलीफ्स पॅटर्न्स आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की मला असं का होतंय, मला हे का जमत नाही, ते का जमत नाही, कारण तुम्ही ते बिलीफ पॅटर्न घेऊन पुढे आलेलं आहे. तो मला चीटच करतोय, हे जे आहे ना, ह्या गोष्टीमुळे आपला तणाव वाढतो. ओव्हर थिंकिंग हेच आहे ना. समजा बघितलंय मी की 15-20 फोन करतात, जर एखादा फोन नाही रिसिव्ह केला, हे काय आहे आणि ह्याने स्ट्रेस निर्माण होतोय. मग त्याने 20 फोन नंतर समोरच्या माणसाने फोन उचलला, तो चिडणार नाही तर काय आरती करणार आहे का आपली. मग तो चिडल्यावर अजून आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो. बट प्रॅक्टिकली विचार केला तर ठीक आहे ना, यू कॅन होल्ड, तुम्ही थांबू शकता. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं आपण जास्त तणाव निर्माण आपण स्वतःच करत असतो. असं की जे भावनिकरित्या वीक आहेत, की ज्यांना अटेन्शन लहानपणी कमी मिळालेलं आहे, ज्यांना प्रेम कमी मिळालेलं आहे, किंवा ज्यांचं असं ज्या चांगल्या वातावरणात जे वाढलेले नाही आहेत, दे ऑलवेज ट्राय टू सिक्युअर देअर रिलेशन, देअर सेल्फ. आणि त्यामुळे काय होत असतं की ते सिक्युअर करण्याच्या नादामध्ये ते खूप जास्त तणाव घेतात की मग असं का तसं का, मग तू माझ्याशी बोलत का नाही आहे, तू असं का करत नाही. हे म्हणजे त्यांना ते अटेन्शन हवं असतं. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. सध्याच्या काळामध्ये लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. त्यामुळे त्यांचे ताणतणावातही बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे रोगही बदलले आहेत. जशा प्रकारे आपण बघू शकतो, पहिल्या काळात लोकांना सर्दी व्हायची, ताप व्हायची, खोकला व्हायचा, पण आता मोठ्या प्रमाणात लोकांना डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी अशा प्रकारचे रोग होत आहेत. आणि या संदर्भात काम करणाऱ्या बारामतीच्या हिप्नोथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट सोनाली खाडे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम विचारमंथनवर. तर आज आपण ताणतणाव या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तर यातला मला पहिला प्रश्न आहे की नक्की ताणतणाव म्हणजे काय आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. डेफिनेटलीच ताणतणाव म्हणजे हा एक खूप छोटा शब्द नाही आहे. खरं तर ताणतणाव असेल, डिप्रेशन असेल, हे खूप मोठे शब्द आहेत आणि ते त्या लेवलला आपण त्याला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. ताणतणाव म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही गोष्टीचं अति प्रमाणात घेतलेलं प्रेशर. म्हणजे कधी कधी तणाव येतो, इट्स ओके, नॉर्मल आहे, पण ते एका प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही ज्यावेळेस घेता त्यावेळेस जी गोष्ट निर्माण होते आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या सामाजिक, भावनिक आणि इमोशनल ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये जे चेंजेस येतात, दॅट इज कॉल्ड एक प्रेशर तयार होतं. म्हणजे एक दबाव तयार होतो. मग आपल्यावरती झालेला एक दबाव म्हणजे आपण त्याला तणाव असं म्हणू शकतो. आणि तणावाचं किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्या शरीरावरती परिणाम होतच असतो. की मी सतत विचार करते की मला हे जमत नाही आहे, मला ते जमत नाही, किंवा मी ताणात आहे, मला खूप टेन्शन आहे, ह्या गोष्टींचा आपण जो विचार करतो तो असाच इफेक्ट करत असतो आपल्या बॉडीवरती. आपले विचार आणि आपलं आसपासचं वातावरण आपल्या बॉडीवरती खूप डीप लेवलला इफेक्ट करत असतं. आणि त्याच्यामुळे कदाचित माणसं एवढी तणावात नसतातही. म्हणजे मी कायम म्हणत असते की लोकांना सफर करायची सवय लागली आहे. दे लव्ह टू सफर, म्हणजे त्यांना ताणात राहायची सवय लागली आहे. आणि मग त्यांचं कसं असतं की अरे मला खूप टेन्शन आहे, तुला माहिती आहे का माझ्या डोक्याला किती ताप आहे. ॲक्च्युली ताप असेल एवढी मोठी गोष्ट नसते, बट ते माझ्या डोक्याला किती ताप आहे, माझ्या डोक्याला किती ताप आहे हे म्हणून आपण आपल्या बॉडीला त्या सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ढकलून देत असतो. आणि हे खरंच खूप चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या विचारांचा जसा मी 1 मिनिटाच्या सजेशनने तुमचा हात लॉक होऊ शकतो. तर आता तुम्ही किती वर्षाचे आहात, म्हणजे तुमचं 25. ओके, सो 25 वर्षाचे तुम्ही आहात. गेल्या 25 वर्षात तुम्हाला ज्या ज्या सजेशन्स मिळाल्या किंवा तुम्ही स्वतःला त्या दिल्या, तुमच्यावरती काय इफेक्ट झाले असतील त्याचे. आणि मग आपण अशा सजेशन देत असतो की मला हे जमत नाही, मी ताणात आहे, मला ते जमत नाही, माझ्यासोबत असंच होतं, माझ्यासोबत तसंच होतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा लेवलला आपल्या बॉडीवरती इफेक्ट करत असतात.
ते मी कायम सांगत असते, डर के आगे जिथे कुछ पाने के लिए कुछ, कोणा पडता कुणी सांगितलं. सो हे सुद्धा इतकं बिलीफ सिस्टीम मध्ये आपल्या आलेलं आहे की बाबा डर के आगे जीत है. डर के आगे जीत थोडीच असतं. डर के आगे कुछ करो तो जीत है, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है, खोना नहीं पडता. पण ह्या पॅटर्न्स तणावाच्या रिलेटेड असतील, नंतर ऑल ओव्हर तुमच्या लाईफच्या रिलेटेड असतील. माणसं वाईटच असतात ग, चांगल्याला चांगलं मिळत नाही ग, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बिलीफ पॅटर्न्समधून वर्षांपासून आपल्या शरीरामध्ये आलेल्या आहेत. आणि हा एक तणाव निर्माण करणाऱ्या म्हणजे ह्या सगळ्या बिलीफ्स पॅटर्न्स आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की मला असं का होतंय, मला हे का जमत नाही, ते का जमत नाही, कारण तुम्ही ते बिलीफ पॅटर्न घेऊन पुढे आलेला आहे. सो तणाव हा पॅटर्न्समधून पण दिसतो कधी कधी. त्यामुळे एका गोष्टीचं एका प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेस आपण घेतलं थोडं टाळलं पाहिजे. आणि त्या गोष्टीत तुम्ही जो ताण घेताय त्याच्यात तथ्य किती आहे ते पण आपण सतत क्रॉस चेक करत राहिला पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे असं म्हणता येईल का की बहुधा मेजॉरिटी जे आपले 60% जे प्रॉब्लेम असतात ताणतणावर रिलेटेड ते फक्त आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे किंवा आपले थॉट्स आपण स्टोरेज करून ठेवले की ही गोष्ट अशीच असते, ते असेल नसेल पुढची गोष्ट. मेन की असंच म्हणजे एखाद्याने माझा फोन नाही उचलला म्हणजे तो मला चीटच करतोय, हे जे आहे ना ह्या गोष्टीमुळे आपला तणाव वाढतो. ओव्हर थिंकिंग हेच आहे ना. समजा बघितलंय मी की 15-20 फोन करतात, जर एखादा फोन नाही रिसिव्ह केला, हे काय आहे आणि ह्याने स्ट्रेस निर्माण होतोय. मग त्याने 20 फोन नंतर समोरच्या माणसाने फोन उचलला, तो चिडणार नाही तर काय आरती करणार आहे का आपली? मग तो चिडल्यावर अजून आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो. बट प्रॅक्टिकली विचार केला तर ठीक आहे ना, यू कॅन होल्ड, बरोबर आहे, तुम्ही थांबू शकता. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं आपण जास्त तणाव निर्माण आपण स्वतःच करत असतो आणि ताण आपणच निर्माण करतो, आपणच सफर होतो आणि आपल्यालाच वाईट वाटत असतं. म्हणजे एव्हरीथिंग इज अराउंड अस. बट ह्याला कॉपअप करणं किंवा बीट करणं खूप सोपं आहे, ते आपण शिकलं पाहिजे. जो व्यक्ती जेवढा जास्त भावनिक त्याला तेवढं जास्त ताणतणाव येण्याची शक्यता असते का? कारण आपण जर कम्पॅरेटिव्हली जर बोलायला गेलं असं नसतं सगळंच, पण बघायला गेलं तर मुली जरा जास्त भावनिक असतात, त्यामुळे त्यांना ताणतणाव जास्त येण्याची शक्यता आहे का? नाही, असं काही नसतं. जो जेवढा भावनिक त्याला जास्त तणाव असं नसतं. उलट भावनिक म्हणजे तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणायचं असेल, इमोशनल, तर इमोशनल इंटेलिजन्स असलेली माणसं सतत तणावात नसतात, उलट ती खूप स्टेबल असतात. ही गैरसमज आहे की जे खूप इमोशनल असतात किंवा जे खूप भावनिक, ज्यांची बुद्धिमत्ता चांगली असते अशी माणसं खूप जास्त तणावात असतात. उलट ते वेल ऑर्गनाइज्ड असतात. जिथे रडायचं तिथे रडतात, जिथे हसायचं तिथे हसतात, बाकीच्या गोष्टी तिथल्या तिथं ते मॅनेज करत असतात. फक्त जे भावनिक म्हणजे कसं की जे भावनिकरित्या वीक आहेत, की ज्यांना अटेन्शन लहानपणी कमी मिळालेलं आहे, ज्यांना प्रेम कमी मिळालेलं आहे, किंवा ज्यांचं असं ज्या चांगल्या वातावरणात जे वाढलेले नाही आहेत, दे ऑलवेज ट्राय टू सिक्युअर देअर रिलेशन, देअर सेल्फ. आणि त्यामुळे काय होत असतं की ते सिक्युअर करण्याच्या नादामध्ये ते खूप जास्त तणाव घेतात की मग असं का, तसं का, मग तू माझ्याशी बोलत का नाही आहे, तू असं का करत नाही, हे म्हणजे त्यांना ते अटेन्शन हवं असतं. ही माणसं भावनिकरित्या खूप वीक असतात, चांगली नसतात, वीक असतात. सो त्यांनी ते मॅनेज केलं पाहिजे. भावनिक बुद्धिमत्ता शिकणं आणि भावनिक बुद्धिमत्तेत तुम्ही चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. एक वेळ तुमचा इंटेलिजंट क्वेश्चन कमी असेल तरी चालेल, म्हणजे तुम्ही कमी इंटेलिजंट असला तरी चालेल, पण तुम्ही इमोशनली खूप चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. आता एक महत्त्वाचा प्रश्न की दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो ताणतणाव आहे आणि जो गंभीर स्वरूपातला ताणतणाव आहे, यातला नक्की फरक कसा ओळखायचा? दैनंदिन जीवनामध्ये येणारं म्हणजे काय, आता उद्या एक्झाम आहे, मग मला आज ताण आला, इट इज गुड स्ट्रेस, आलाच पाहिजे, नाही आलं तर फेल झालो. किंवा समजा आता मी कुठेतरी काहीतरी कांड करत बसली, पुढून पोलीस येत आहेत, ऑब्व्हियसली ताण आला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कॉपअप मेकॅनिझम आहे, आपण पटकन कॉपअप करतो त्या गोष्टीनं की आता पुढे काय करायचं. तो ताण एक वेळ चांगला असतो. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून येणारा तणाव, त्याला आपण गुड स्ट्रेस म्हणतो, तो आला पाहिजे. पण तोच तणाव खूप जास्त येतोय, म्हणजे झाली घटना, काल मला माझा नवरा जोरात आवाजाने बोलला, तो झाली तिथं संपलं ते, पण मी 5 दिवस झालं त्याचाच विचार करते. आत्ता गोड बोलतोय पण तेव्हा असा बोलला, आत्ता गोड बोल, मग हे काय आहे, तर तुम्ही तो वाढवला. आणि मग त्याच्यातून जो निर्माण झालेला तणाव असतो, मग तो आपल्याला भीती, अतिचिंता, अति काळजी, डिप्रेशन सारख्या गोष्टींना म्हणजे डिप्रेशन सारख्या गोष्टींकडे घेऊन जाण्यास तो तणाव कारणीभूत असतो. तर मग तो म्हणजे फरक जर समजायचा म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं आलेला ताण चालेल, पण तो ताण जास्त वेळ राहतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या डेली गोष्टींमध्ये त्याला घालताय आणि तुम्ही डेली गोष्टी करू शकत नाहीये. जसं की
कसं स्ट्रेस जास्त आहे कसं ओळखायचं, की समजा तुम्ही उद्या ठरवलं की उद्या मला 5 वाजता उठायचं आहे बाबा आणि कामाला लागायचं आहे, उद्या मला एवढा वेळ अभ्यास करायचा आहे, उद्या मला 2 तास हे काम करायचं आहे, पण युअर बॉडी इज नॉट रिस्पॉन्डिंग. तुमचं शरीर 5ला अलार्म वाजला की म्हणतंय नाही मला अजून 5 मिनिटं झोपायचं आहे, नाही मला अजून 10, अरे काल किती दमलायस तू, आता झोप अर्धा तास. हे जे होतंय तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये आहे, ह्याचा अर्थ तुम्ही चांगल्या अच्छे खासे स्ट्रेस में हो आप. कारण तुमचं माइंड जे सांगतंय, तुमचा मेंदू जे सांगतं, तुमची बॉडी ऐकत नाहीये. नॉर्मल लेवलला तणावात काय की तुम्ही सांगितलं एखादं की मला हे करायचंय, ताण येईल पण तुम्ही ते कराल, पण तुम्ही ते करूच शकत नाहीये. इसका मतलब आहे तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये आहे आणि ती स्ट्रेसमध्ये असल्यामुळे तुम्हाला डेली लाईफमधल्या गोष्टी ज्या तुम्हाला चांगल्या करायच्या तुम्ही करू शकत नाहीये. सो हे असं तुम्ही ओळखू शकता की तुम्ही ठरवताय एखादं, कळतंय पण वळत नाही, म्हणजे तुम्ही चांगल्या स्ट्रेसमध्ये आहात. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की आधुनिक जीवन पद्धती लोकांनी अडॉप्ट केली आहे. सगळं काही मोबाईलवर चाललं आहे, काम पण लॅपटॉपवर चाललेलं आहे, घर सोडायचं नाही, सोशलायझिंग होत नाही लोकांचं. त्यामुळे जो ताणतणाव वाढतोय त्याला नक्की काय उपाय असू शकतो किंवा नक्की याचं करायचं काय? करायचं काय म्हणजे आता नॉर्मली आहे की AI आलंय, डिजिटल आलंय सगळं, आणि आपण जर त्याला दोष देत बसलो त्या गोष्टींना तर कदाचित आपण आणखी तणावात जाईल. आपल्याला ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. AI वापर जर तुम्ही त्याचा व्यवस्थित केला तर इट इज अ बेस्ट थिंग. पण आपण फक्त त्याचाच वापर नाही करत, त्याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टींचा वापर करतोय. आणि या लेवलचं असं आहे की सर ह्याला सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ रिअलायझेशनच लागतं. आपण कितीही एखाद्या मुलाला म्हटलं ना फोन वापरू नको, फोन वापरू नको, फोन तो वापरणार आहे. तुम्ही त्याला जेवढा विरोध करणार आहे तो तसंच करणार आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं म्हणणार आहे की नको 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 तेवढंच तुम्ही करावंसं वाटणार आहे आणि ते होणारच आहे. बेटर वे आहे की त्याची अवेअरनेस तयार करा तुम्ही. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला अवेअरनेसच माहिती नाही, आपल्याला फायदे माहिती आहेत, तोटे माहितीच नाही आहेत. आणि ते जसं फायद्यांचं पारायण चालतं ना की आमच्या कंपनीचा हा AC तुम्ही घेतला तर असं होईल, आमच्या कंपनीचा हा फोन तुम्ही घेतला तर तसं, जसं ह्याची पारायणं चालू आहेत ना की प्रॉफिटची, चांगल्या गोष्टींची, तशी चुकीच्या गोष्टींची पण पारायणं झाली पाहिजेत. गरजेचं आहे. त्यावेळेसच कळेल की बाबा हां काच हातात घेतली तर ती कापते, मग हातात घेणार आहे आपण, पण आपण काळजीपूर्वक घेऊ. आणि त्यामुळे ही पारायणं तुम्ही घरात लावा. म्हणजे काय तर तुम्ही आईबाबांना शिकवा, तुम्ही जे वर्किंग लोक आहेत त्या वर्किंग लोकांच्या टीममध्ये जाऊन हे अवेअरनेस क्रिएट करा. सांगण्याचं काम आपलं आहे. योग्य वेळ आली की माणसाला रिमाइंड होतं. म्हणजे आता कदाचित मी माझ्या भानात आहे, मला कळत नाही आहे, मी फोन वापरतीये, मी खूप अडकली आहे त्या सगळ्या AI मध्ये, त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये. पण ज्यावेळेस मला एखादा फटका बसेल, मला एखादा एक्सपिरियन्स येईल, त्यावेळेस मी कुठंतरी त्याच्या अवेअरनेसबद्दलच्या गोष्टी ऐकल्यात, मला क्लिक होईल की अरे मी ह्या कंडिशनमध्ये केलं काय पाहिजे. आत्ताचा प्रॉब्लेम म्हणजे आत्महत्या असतील किंवा हे असेल, ही मुलं का करतात? कारण त्यांना मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेसच नाही आहे. जर कदाचित त्यांना अवेअरनेस असते की हां ब्रेकअप झाल्यावर असं असं फील होतं, ही अवेअरनेस जर त्यांना असती तर कदाचित ब्रेकअप झाल्यावर त्यांना असं जे फील होतंय त्यात ते म्हणतील की हां हे नॉर्मल आहे, असं सगळ्यांनाच होतं. पण त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत जे चाललंय, माझं हार्ट ब्रेक झालंय, मला किती वाईट वाटतंय, मला रडू येतंय, त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत काहीतरी खूप वेगळं चाललंय. आणि याच्यामुळं मुलं म्हणतात की मी समाजापेक्षा वेगळा आहे, माझ्यासोबत वेगळं आहे, मला वेगळं ट्रीट केलं, मला एकटं पाडलंय, आणि ह्या सगळ्यातून ते सुसाईड करतात. म्हणजे इतकं अवेअरनेस, मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस असणं इतकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला ते कळू नाही तर नको कळू, ते शब्द तुमच्या कानावर पडू द्या की ताण काय असतो, तणाव काय असतो, डिप्रेशन काय असतं, कशामुळे येतं, बरं प्रेमात पडल्यावर काय होतं, तिथून तुटल्यावर काय होतं, एखाद्या माणसाने फसवल्यावर काय होतं, कशा पद्धतीने भावना उलट्या पुलट्या फिरतात, हे सगळं आपल्याला माहिती, अवेअरनेस असायला पाहिजे. एकदा अवेअरनेस असेल AI बद्दल, तुम्हाला अवेअरनेस आहे. आमच्याकडे एक टेस्ट पण आहे, सोशल मीडिया एन्झायटीज टेस्ट. तर त्या टेस्टमध्ये जर तुम्ही टेस्ट सॉल्व केली ती आणि तुम्हाला एक मॅन्युअल दिलं जातं, ते तुम्ही वाचलं तर मी तुम्हाला लिहून देते. जेव्हा जेव्हा तुम्ही फोन हातात घ्याल ना, तुम्ही थोडंफार अर्धा तास बघितलं की तुम्ही ऑटोमॅटिक फोन बाजूला ठेवणार. कारण तुम्ही एक 10-20 पानं वाचलीत की कसं ते आपल्या बॉडीवर परिणाम करणार आहे, कसं फ्युचरवर परिणाम करणार आहे. आत्ता आपल्याला अवेअरनेस नाही आहे. 3-3 तास आपण फोन वापरतो, आपल्याला माहितीच नाही त्याचे तोटे किती आहेत. आपल्याला फक्त वाटतं डोळे खराब होतील, मग असं होईल. डोळे खराब होणं ही वरवरची गोष्ट आहे. आतमध्ये जी वाट लागते ना तुमच्या त्या फोनमुळे किंवा त्या हार्मोनल इनबॅलन्सनेसमुळं, ती खूप खतरनाक आहे. मी एक एक्झाम्पल पण देत असते की समजा दिस इज युअर फोन अँड तुम्ही हातात घेतलं आणि युअर स्क्रोलिंग, आणि तुम्ही एक रील बघितली ज्याच्यामध्ये खूप असं मोटिवेशनल काहीतरी आहे, तर लाईक अरे यार मला देशासाठी काहीतरी करायचं आहे वाटतं, सगळ्यांना वाटतं. ते झालं यू स्क्रोल. तुम्ही स्क्रोल केलं, त्याच्यामध्ये असं आलं की
काहीतरी एकदम सॅड नाही का, दुःखी, आपल्याला वाईट वाटलं, अरे यार किती वाईट चाललंय ह्या समाजामध्ये, वी फील दॅट. आपल्याला फील, आपण असं नाही वरवर नाटकं नाही करत, आपल्याला फील होतं ते बघितल्यावर, म्हणून आपण लगेच शेअर करतो रील्स. ते झाल्यानंतर आपण परत स्क्रोल केलं, तिथे काहीतरी कॉमेडी आलं आणि आपण हसलो, लिटरली वी लाफ, अरे हा 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 असं 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 बघा ना हे कसं आहे, परत आपण शेअर केलं. त्यानंतर अगेन स्क्रोल केलं, काहीतरी रोमॅन्टिक आलं, वी फील लाईक अरे यार आपल्याला पण गर्लफ्रेंड पाहिजे, आपल्याला पण बॉयफ्रेंड पाहिजे. लिटरली वी फील दॅट. मला सांगा, 15 सेकंडची एक रील पकडा किंवा 30 सेकंडची एक रील पकडा, गेल्या 3 मिनिटामध्ये तुम्ही 6 रील स्क्रोल केल्या आणि 6 वेगवेगळ्या पद्धतीचे इमोशन्स तुमच्यामध्ये आले. आणि इमोशन्स आले म्हणजे मेंदूला भावना कुठे कळतात, मेंदूला तर केमिकल्स कळतात. मग ती इमोशन जर तुमच्या शरीरात आणायची असेल तर त्याला केमिकल रिलीज करावं लागतं. दुःखाचं, रागाचं, मोटिवेशनचं, प्रेमाचं केमिकल 2 मिनिटात मेंदूने धड 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 रिलीज केलं. आतमध्ये काय चाललं असेल, लिटरली मेंदू इरिटेट होतो. मेंदूला असं वाटतं की चाहिए क्या इंसान को, इसको चाहिए क्या, म्हणजे ह्याला हसायचंय, रडायचंय की प्रेमात पडायचंय. आणि लिटरली हे असं झाल्यानंतर आपल्याला, तुम्ही बघितलं असेल, वेन युअर स्क्रोल स्क्रोल स्क्रोल, अचानक तुम्ही फोन साईडला ठेवता एका सेकंडसाठी, यू क्लोज युअर आईज अँड अगेन दुसऱ्या सेकंडला तुम्ही परत फोन करून उघडून स्क्रीन ओपन करता. हे जर तुमच्या बाबतीत होत असेल, इवन हा पॉडकास्ट बघणाऱ्या कुणाच्या पण बाबतीत होत असेल, तर समजून घ्या की तुमचं आतमध्ये इनबॅलन्सिंग चालू झालंय केमिकल्सचं. सो ही अवेअरनेस मी तुम्हाला दिली. उद्या तुम्ही वेगवेगळ्या रील बघताना विचार करणार आहे, भाई हे माझ्यासोबत असं चाललंय. सो वी हॅव टू नो अबाउट इट. मला असं पहिलं वाटतं की अवेअरनेस पाहिजे. आताच्या काळामध्ये सोशल मीडियाचा तुम्ही आता जो विषय काढला, फारच महत्त्वाचा मुद्दा ठरतो प्रत्येक प्रकारच्या भावनिक इम्बॅलन्ससाठी किंवा ताणतणावासाठी. कारण काय होतंय, जी अल्गोरिदम आहे ते लोकांना काय पाहिजे आणि लोकांना बघू द्या असं इमोशनल काय पाहिजे असतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचे इमोशन, राग असो, आनंद असो, कोणत्या प्रकारचे इमोशन मध्ये म्हणजे निगेटिव्ह असतो. काहीतरी गाडी धडकली, कोणाची तरी भांडणं झाली, लोक मग आतुरतेने बघतात आणि शेअरही करतात. याच्यामुळे काय होते की लोकांमध्ये एक विकृती तयार होती. आणि एखादी समजा आता राग, अशी एखादी राग निर्माण करणारी जर गोष्ट एखाद्याने बघितली, लगेच अचानक तुला डोक्यात राग येतो. तिथून जर तो जर बाहेर निघला, थोडंफार जर काही कानाकानी झाली तर लगेच ती भांडणाला सुरुवात होते. आणि त्यांना पण ते सगळं बघून त्याला वाटतं की राग येणं साहजिक आहे. म्हणजे हा बघ कसा चिडतो, हा हिरो कसा चिडतो, तसं मी पण चिडणं साहजिक आहे. अरे नाही, तुमची वेगळी पर्सनॅलिटी आहे, सर्कमस्टान्सेस वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही असं ते हिरोईन तशी करते म्हणून तू तसं करणं कितपत योग्य आहे, नाही आहे योग्य. नक्कीच नक्कीच. याच्यामुळे आपण जे बघतोय ताणतणाव येतोय, त्यामुळे शरीरावर तर बघितलं आपण परिणाम, मनावर नक्की लॉंग टर्म काय परिणाम होतात की माणूस असा नाही का बोथट झाल्यासारखं वाटतं की त्याला काहीच फील होत नाही, निवांत असतं, त्याला काहीच फरक पडत नाही. आपण इमोशनल अॅनेस्थेशिया म्हणतो, जो आता जेनझीज मध्ये खूप प्रमाणात आहे. जसं की मनावर होणारा सगळ्यात मोठा परिणाम तणावामुळे नाहीच, पण तणाव हा मला सांगायला आवडेल की तणाव ही रिॲक्शन आहे एका ॲक्शनची. तणाव म्हणजे हे सिम्पटम्स आहेत, आत काहीतरी आग लागली आहे त्याचे सिम्पटम्स आहेत. मग ते काय असू शकतं, तुमचं ब्रेकडाऊन झालंय, तुम्हाला कोणीतरी खूप फसवलंय कशात तरी, तुम्ही कुणाकडून तरी अपेक्षा ठेवल्यात आणि ते सगळंच तुटलंय, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला कम्पेअर केलं जातंय आणि तुम्हाला ते कम्पॅरिझन आतमध्ये हे करतंय, आणि तुमच्या जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर झाली आहे, किंवा तुमच्यासोबत काहीतरी खूप अनवॉन्टेड थिंग झाली आहे, एखाद्याचा रेप असेल, एखाद्याला छेडछाड असेल, किंवा मला वाटतं हरॅसमेंट केलेली असेल, अशा पद्धतीचे गोष्टी झाल्यानंतर येणारी गोष्ट तणाव, म्हणजे ती रिॲक्शन आहे. मग याचा आपल्यावरती काय परिणाम होतो की जसं समजा तुम्ही एखाद्या मुलीसोबत रिलेशनमध्ये आहात, यू आर व्हेरी गुड इन दॅट, खूप सगळं छान 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 मस्त चालू आहे, अचानकच तिने चीट केलं, अचानकच तिने सोडून दिलं, यू डोंट नो द रिझन अबाउट इट, काहीच माहीत नाही. पहिलं तर तुम्ही लॉक झाला, तुम्हाला स्ट्रेस झाला, तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला काहीच सापडलं नाही. देन वेळेस असं झालं की तुम्ही नेक्स्ट मुलीला डेट करताना एका पॉईंटला येऊन आपण ॲक्सेप्ट पण केलं की ठीक आहे, इट्स ओके, काहीतरी असू शकतं. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या मुलीला भेटताय, यू आर ऑलवेज इन फिअर की मला सोडून तर नाही ना जाणार. हा परिणाम होता आपल्या मानसिकतेवरती. एखाद्या माणसाला पैसे दिले, त्याने बुडवले, नंतर 5 रुपये देताना पण आपण 1000 वेळा विचार करतो, हा बुडवणार तर नाही. आपली मानसिकताचा पॅटर्न तो बनतो आणि त्यामुळे आपण आपलं आयुष्य फुल्ली जगू नाही शकत. आणि दुर्दैवाने आताची जी जनरेशन आहे ती हे सगळे अनुभव फार लवकर घेते. कदाचित आपण थोडे उशिरा घेतलेत, पण हे फार लवकर घेते. त्यामुळे त्यांचं ते इमोशनल ॲनेस्थेशिया मी म्हणते ना, की त्यांना खूप जास्त दुःखाचं म्हणजे वातावरण असेल तरी जास्त दुःख नाही होत. एखादा माणूस मेला ना, देवर लाईक की हां ठीक आहे, त्याचं आता झालंच सगळं म्हटल्यावर तो गेला. एखादा खूप आनंदाची गोष्ट असेल ना, दे आर नॉट सेलिब्रेटिंग दॅट मच, इट्स ओके, छान आहे. सो हे त्यांना दे आर नॉट फिलिंग इट. आणि हेच होतं ना मग
ज्यावेळेस तणाव हा राहतो आतमध्ये किंवा खूप काहीतरी तुम्हाला झटकं देणारी एखादी गोष्ट तुमच्या आत घडते, ते पॅटर्न रिपीट करतो आपण. भीती वाटते आपल्याला फिअर ऑफ मिसिंग आउट, फिअर ऑफ म्हणजे फोमो म्हणतो आपण, किंवा फिअर ऑफ लुझिंग पीपल, माणसांना गमावण्याची भीती, पैसा गमावण्याची भीती. सतत त्या भीतीच्या वातावरणात जगूच नाही शकत. तणाव जर तुम्ही ठेवला आतमध्ये तर तुमचं आयुष्य ब्लॉक करतं, ते तुमचा आनंद ब्लॉक करतं, लिटरली ब्लॉक करतं. सो तुम्हाला नव्याने विश्वास ठेवता आला पाहिजे. त्यासाठी तुमच्या मेंदूला आधी हे माहिती की ठीक आहे बाबा, भांडणं होऊ शकतात, चीट होऊ शकतं, एखादा माणूस फसवू शकतो, पण एखादा फसवू शकतो याचा अर्थ सगळे फसवू शकतात असं नाही आहे. इट इज लाईक की ह्या जगामध्ये खूप चांगली माणसं आहेत, तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. पण स्ट्रेसमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण अडकतो तिथे. आणि आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो अमिगडाला, तर तो भाग आहे ना, तो हे सगळे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस सेव्ह करून ठेवत असतो. कशासाठी? कारण तुम्ही एकदा आगीला हात लावलाय, तुम्हाला भाजल्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्ही आग बघितल्यावर मेंदू तुम्हाला सांगतो की तुम्ही हात नको लावू, जळेल, ह्याच्यासाठी. पण ते आता सध्या इन्सिडेंट्स पण एवढे लक्षात राहत आहेत आपल्या, ते चांगल्यासाठीच असतं. वाईट गोष्टी लक्षात ठेवतो आपण, म्हणजे आपलं म्हणतं की आपण चांगलं लक्षात नाही राहत, वाईट किती लगेच लक्षात राहतं. का राहतं? कारण परत तुम्ही त्या वाईट कंडिशनमध्ये पडू नये म्हणून राहतं. हे आपल्या बॉडीचं एक सिस्टीम आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण आपण त्या डिफेन्स मेकॅनिझमची पण वाट लावलेली, म्हणजे कारण आपल्याला ते डिफेन्स मेकॅनिझम आहे हे माहितीच नाही. अगेन कम्स टू द अवेअरनेस पाहिजे. हे असं आहे. त्यामुळे परिणाम होतो, खूप जास्त होतो. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला कळलंय तुमचा ब्रेकअप झाला, जस्ट गो अँड हील युअर सेल्फ, मूव्ह ऑन करा. मूव्ह ऑन करणं म्हणजे हे मला नाही फरक पडत हे नसतं, फरक पडत असतो, पडला पण पाहिजे. प्रेमात आहे ना, त्रास, प्रेमात पडलाय, प्रेम केलंय, जीव लावलाय, ऑब्व्हियसली ती व्यक्ती सोडून गेल्यावर तुम्हाला त्रास झालाच पाहिजे. होत नसेल तर गडबड आहे. ते सक्त नाही का, सक्त लोंडा किंवा मला नाही, मी इमोशनलेस आहे, मी दगड आहे, मला फरक नाही पडत, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही जर एखाद्याला मनापासून जीव लावलाय, प्रेम केलाय, तुम्हाला त्रास झालाच पाहिजे आणि तो होतोच. आणि यू हॅव टू सेलिब्रेट दॅट पेन ऑल्सो. कारण मी जीव लावलाय म्हणून मला त्रास होतो आणि हे गरजेचं आहे. यू हॅव टू टेस्ट दॅट. आणि जोपर्यंत तुम्ही म्हणजे नाही, अटॅचमेंट जोपर्यंत तुमची त्या लेवलची होत नाही, तुम्हाला त्या प्रेमाची चव पण नाही कळणार की प्रेम म्हणजे काय असतं. त्यामुळे जस्ट गो इन टू दॅट, गो विथ द फ्लो, मी कायम म्हणते. फक्त झालं जरी असं काही, तरी तुम्हाला त्याची अवेअरनेस पाहिजे की काय काय होऊ शकतं, वर्स्टमधलं वर्स्ट काय होऊ शकतं ह्याचा विचार करा अँड देन उडी मारा. नक्कीच नक्की. आता तुम्ही एक फार चांगला मुद्दा मांडला की लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांचे आई वडील त्यांचं कम्पॅरिझन करतात, शेजापाजारी त्यांचं कम्पॅरिझन करतात किंवा नातेवाईक अशा प्रकारे काम करत असतात. तर कसं असतं की जी मोठी लोक आहेत ती डिफेंड करू शकतात किंवा एखादी गोष्ट समजून सांगू शकतात, पण लहान मुलांना ज्ञानच नसतं. त्यांना वाटतं कम्पॅरिझन करणं म्हणजे आपलं काहीतरी चुकलेलंच आहे किंवा आपण लईच इन्फिरियर आहोत, समोरचा फार मोठा सुपिरियर आहे. आणि ह्याच परत गोष्टी वाढत त्यांना कळत नाही ही काहीतरी चुकीचं चाललं आपल्यासोबत किंवा आपल्याला त्रास होतोय आणि आपल्याला लॉंग टर्मला त्रास होऊ शकतो. लहान पोरं तर अशी आहेत की लागलं तरी सांगत नाही घरच्यांना की लागले परत मम्मी मारेल म्हणून. हे जर मेंटल प्रॉब्लेम आहेत. त्यासाठी मुलांसाठी नक्की काय केलं पाहिजे पालकांनी की अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत होऊ नयेत. कारण आता जर त्रास झाला तर त्यांना लॉंग टर्म पर्यंत परत त्याचे म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ती बघावे लागणार. पालकांना माझं म्हणजे कळकळीची विनंती असते, मी पालक शाळा म्हणून किंवा पालकांची मीटिंग घेत असते त्यावेळेस मला असं वाटतं की मुलांना शिकवायची गरज नाहीये, पालकांनाच शिकवा. आणि मी कायम विद्यार्थ्यांच्या बाजूने असते. मला खूप लोक तुम्ही स्टुडंटच्या बाजूने एवढं का बोलता, आम्ही पालक आहे, तुम्ही आमचा जरा विचार करा ना. पण ऍक्च्युली तुम्ही त्यांना जे दाखवताय, त्यांच्या आसपास जे सगळं चालू आहे त्याच्यामुळं मुलं तशी आहेत. आपल्याला नव्हते सोर्सेस अवेलेबल, त्यामुळे आपण फोन यूज नाहीत करत. आपण म्हणतो आमच्या काळात आमच्याकडे फोनच नव्हता, आमच्या काळात आम्ही हेच यूज नाही केलं, तेच नाही केलं, आमच्या काळात हे नव्हतं. ऍक्च्युली तुमच्या काळात नव्हतं म्हणून तुम्ही नाही केलं. मी कायम म्हणते की समजा तुमच्या काळात टीव्ही असता, इंटरनेट असतं फ्री, प्रत्येकाच्या हातात फोन असता, तर तुम्ही वापरला नसता का? त्यांचं उत्तर असतं हो वापरला असता. मग तुम्ही तुमच्या मुलांना कसं काय म्हणू शकता की नका वापरू? ते त्यांच्या जनरेशन सोबत आलेली गोष्ट ती तशीच चालणार आहे. तुम्हाला फक्त सांगायचंय, समजावायचं त्यांना की हे कसं योग्य आणि कसं अयोग्य. त्या उपर त्यांनाही डिसिजन मेकिंग कपॅसिटी त्यांची डेव्हलप करा की हे बघ बाळा, मी कायम म्हणत असते मुलांना तुम्ही सांगा की हे बघ बाळा, ही अशी अशी कंडिशन आहे, असं असं होऊ शकतं, त्याचे असे असे सर्कमस्टन्सेस आहेत आणि मग तू डिसिजन घे की आता तुला काय करायचंय. एक दोन डिसिजन त्यांचे चुकू द्या, काही प्रॉब्लेम आहे, आई वडील म्हणून तुम्ही खंबीर राहा. पण ते डिसिजन चुकल्यानंतर त्याच्यातून जे होणार आहे त्याच्यातून त्यांना अक्कल येणार आहे. आपण त्यांना फक्त सल्ले देतो. पालक हे मुलांसोबत शिकत नाहीत, ते फक्त सल्ले देतात. आणि एक मुलगा 1 वर्षाचा, तर पालक म्हणून पालक हा 1च वर्षाचा असतो.
तो नसतो 30-35 वर्षाचा. मी विचारलं ना पालकांना की पालक म्हणून तुम्ही किती वर्षाचे? पालक म्हणतात मी 40 वर्षाचा आहे मॅडम, मी 30 वर्षाचा आहे, मी 35 वर्षाची. अरे असं कसं? त्याच्या आधी तुम्ही हजबंड वाईफ होता, त्याच्या आधी तुम्ही पालक नव्हता. पालक तुम्ही आत्ता झालाय. बरं ट्रेनिंग घेऊन नाही आला की कसं बनायचंय, त्या गोळ्याला घडवायचंय, तर तुम्हाला पण स्वतःमध्ये खूप गोष्टी बदलाव्या लागतात आणि पालकांनी ते केलं पाहिजे. कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. मुलांशी बोलणं, त्यांना समजावणं, त्यांना प्रायोरिटी देणं, त्यांना रिस्पेक्ट देणं. त्यांच्यासमोर तुम्ही फोन वापरत बसला, ऑब्व्हियसली ते वापरणार आहेत. तुम्ही पुस्तकं वाचा ना. मला परवा इंस्टाग्रामला एक मेसेज आला होता की मी वाचन म्हणून एक स्टोरी टाकलेली, त्याला रिप्लाय आला होता की मॅडम मला वाचायला अजिबात नाही आवडत, काय माहिती का? मग मी म्हटलं कदाचित चांगली पुस्तकं तुमच्या हातात पडली नसतील, त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की मला वाचायला नाही आवडत. पण त्यांचा नंतर असा रिप्लाय आला मला की हो तेही असेलच, पण कदाचित मी माझ्या आईबाबांना कधीच वाचताना बघितलं नाही म्हणूनही असेल. आणि मला ते पटलं. मी म्हटलं हो नक्कीच, कारण तुम्ही कधी बघितलंच नाही त्यांना तसं वागताना, आणि तुम्ही कसं मुलांकडून पप्पांना म्हणजे अपेक्षा करता काइंड ऑफ पप्पांची रिस्पेक्ट कर. पण आई पप्पा बाहेर गेलं की म्हणतं तो लय शहाणा, त्याला लय कळतं, मी आहे म्हणून सगळं चालतं. आई कुठे घराच्या बाहेर, आईची चूक झाली तरी तुला अक्कल आहे का गं? म्हणजे मुलांच्या समोर आपण एकमेकांना अकली शिकवतो, डिसरिस्पेक्ट करतो, आणि तुमची ही इच्छा असते की आमच्या मुलांनी नीट वागावं, आमच्या मुलांनी मी सांगितलेलं ऐकावं. नाही ऐकणार, तुमच्या बिहेवियरमध्ये ते नाही आहे. माझ्या बहिणीच्या भावाची मुलं आहेत, त्यांना मी सुरुवातीपासून सांगितलं की कसं राहायचं त्यांच्यासोबत. त्यांना म्हटलं ना पियू फोन साईडला ठेव, पियू फोन साईडला ठेवतो. कारण ज्यावेळेस पियू आईला सांगतो आई मला हे हवं आहे, आई फोन साईडला ठेव, आई पण फोन लगेच साईडला, हां बेटा बोल. तर हे जर तुमच्या फॅमिलीजमध्ये असेल तर का तुमची मुलं, म्हणजे आणखी एक गोष्ट आहे, प्रोडक्टमध्ये फॉल्ट आहे. प्रोडक्टमध्ये फॉल्ट असेल तर आपण प्रोडक्टला दोष नाही देत, कंपनीला दोष देतो. सो इफ तुमच्या मुलांमध्ये फॉल्ट आहे तर मुलांना दोष देऊन काही फायदा नाहीये. तुम्ही तुमची कंपनी चेक करा, कंपनीत काय म्हणजे फॉल्ट आहे, आणि तो फॉल्ट क्लिअर करा. मुलं ऑटोमॅटिकली जागेवर येतात. दीज आर द थिंग्स. त्यामुळे मुलांवर मुलं अशी वागतात, मुलं अशी करतात, आमची मुलं अशी, हे सगळं चुकीचं आहे. पहिलं यू चेक युअर सेल्फ. कडू वाटेल पण तुम्ही करा चेक. 2 शिव्या द्या मला, पण तुम्ही स्वतः चेक करून बघा एकदा. आता झालं हे मुलांचं. ते मुलांचे पालक असतात जे कामाच्या ठिकाणी काम करत असतात, तिथं जो ताण येतो, ताण खरं तर कामापेक्षा ती काम, आता उद्या हे काम आहे, उद्या परवा ते काम आहे, परवा दिवशी ती मीटिंग आहे, याचा मोठ्या प्रमाणात ताण असतो. तर त्याला नक्की कसं हँडल करावं? हां, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं एक सेल्फ मॅनेजमेंट. बऱ्यापैकी आपण टाईम मॅनेजमेंट म्हणत असतो, पण मला टाईम मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी थोड्याशा अशा वरवरच्या वाटतात. कारण मला असं वाटतं की टाईम मॅनेजमेंट सारखी गोष्ट नसते. आज तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला भेटला आणि तुमचा दिवस खूप छान आहे, मग टाईम मॅनेज करून तुम्ही 24 तासाचे 36 तास करू शकता का? किंवा आज जरा गडबडच आहे ऑफिसमध्ये, जरा चांगलं चाललंच नाही आहे, तर मग तुम्ही 24 तासाचे 18 तास करू शकता का? सो यू कांट मॅनेज टाईम फर्स्ट, सो यू हॅव टू मॅनेज युअर सेल्फ. सो सेल्फ मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. तणाव जेवढा येणार आहे ऑफिसमध्ये तेवढा येणारच आहे. तणाव कमी आला पाहिजे. तणाव मॅनेजमेंट म्हणजे ताण मॅनेज करतोय ना आपण, नो, वी हॅव टू मॅनेज अवर सेल्फ. अगेन सेल्फ मॅनेजमेंट. तुमच्या ऑफिसमध्ये तणाव येणारच आहे, तुमच्या ऑफिसमध्ये कलिग्स असणार आहे, त्याच्यामध्ये इश्यू होणारच आहे. तुम्ही एका कंपनीत काम करता तर तुमच्यावरती प्रेशर पण येणारच आहे. हे येणारच आहे, हे ॲक्सेप्ट पहिलं करणं कामाच्या ठिकाणी, की हे काम एवढं येणार आहे आणि तेवढं मला करावं लागणार, हे स्वीकारणं, आणि देन स्वतःला त्याच्यानुसार मॅनेज करणं. सगळ्यात महत्त्वाचं कंपनीमध्ये एक गोष्ट असते, दॅट इज द रिलेशनशिप मॅनेजमेंट. तुमच्या मॅनेजर्ससोबत, तुमच्या एम्प्लॉईजचे सोबत, तुमच्या बॉससोबतचे रिलेशन, इवन तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले शिपाई असतील, मावशी असतील, त्यांच्यासोबतचं तुमचं नातं. इफ यू आर ऑलवेज विथ द स्माइली फेस आणि तुम्ही त्यांना रिस्पेक्ट करताय, ज्यावेळेस तुमच्यावर प्रेशर येतं, कामाचा दबाव येतो, किंवा कधी कधी ऑफिसमध्ये तुम्हाला डाऊन वाटतं, तीच मावशी प्रेमाने विचारते तुम्हाला, बाळा बरी आहेस का, काय झाला, चेहरा पडलेला दिसतोय. मग त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये जाता ना, त्यावेळेस तुम्ही रिलेशन्स बिल्ड करा. फक्त माझं काम आणि मी किती प्रो आहे मगाशी झाल्यासारखं, तुमचा तुमचा IQ किती छान आहे ह्यापेक्षा तुमचा EQ पण थोडासा तुम्ही केला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तणावात येता, स्ट्रेसमध्ये येता, ॲटोमॅटिकली
तुम्हाला आसपास माणसं हँडल करायला, उचलायला, तग धरून ओढायला तयार असतात. त्यामुळे सेल्फ मॅनेजमेंट पहिली गोष्ट आहे. तुमचं टाइम टेबल असू द्या, तुम्हाला कुठली गोष्ट कधी करायची, कधी द्यायची, हे सगळं असू द्या. ते बघा, हे बघा, अर्जंट बट इम्पॉर्टंट, अर्जंट अँड इम्पॉर्टंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, असे 4 ब्लॉक्समध्ये स्वतःला ठेवा आणि त्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पहिल्यांदा करा. नंतर अर्जन्सी बघा, नंतर इम्पॉर्टन्स बघा आणि नंतर जे काही नाही आहे ते नंतर. अशा पद्धतीने स्वतःचं थोडंसं आपण करू शकतो टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत पण हे टू डू लिस्ट म्हणू शकतो आपण. तर टू डू लिस्टच्या बाबतीत पण एक गोष्ट असते की लोक ठरवतात, उद्या मी 5ला उठणार, 6ला नाश्ता करणार, 7 वाजता ऑफिसला जाणार, 8 वाजेपर्यंत हे काम करणार, दुपारच्या लंच ब्रेकमध्ये हे करणार, संध्याकाळी येणार, मेडिटेशन करणार. हे सगळं तुम्ही ठरवता आणि तुम्ही 5ला उठायचं ते 6ला उठता. आणि 6ला उठलं की तुमचं टाइम टेबल जाऊ दे, आज 6ला उठलो, उद्यापासून करू. तर मला टाइम टेबलच्या बाबतीत एक टू डू लिस्टच्या बाबतीत सांगायला आवडतं की तुम्ही जे जे गोष्टी लिहिलेत त्या खूप छान लिहा थोडा, आणि तुमचं टाइम टेबल थोडंसं असं इधर उधरच असू द्या, जास्त त्याच्यात कट टू कट काही नको. आणि ते केल्यानंतर एक गोष्ट म्हणजे आपण करायची, दॅट इज की आज तुम्ही 5ला उठून व्यायाम करणार होता, पण तुम्ही 5ला नाही 6ला उठला तर ठीक आहे, 6 पासून जे ठरलंय ते कंटिन्यू करा. नाहीतर नाही आज व्यायाम, आज काय उठलो तू उशिरा, झालं संपलं तिथंच, हे नकोय. कधीही कुठलीही गोष्ट करा, सकाळी 1 तास व्यायाम हुकलाय ना, संध्याकाळी 1 तास करा. सो अशा पद्धतीने केलं ना तर खरंच तुम्ही खूप काम पण छान मॅनेज करता, रिलेशन्स पण छान करता आणि इवन तुम्ही खूप खुश राहता. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच. तुमच्याकडे अशा काही केस चाललेत का इंटरेस्टिंग किंवा ज्या ताणतणावाच्या अंडर फार होत्या अशा प्रकारचे? नाव न सांगता फक्त. नाही, नाव तर आपण सांगतच नाही, ते आपली म्हणजे हेच आहे की कॉन्फिडेन्शियलिटी ही आपलं म्हणजे ह्या माझ्या कामाचं सगळं कॉन्फिडेन्शियलिटीमध्येच आहे. म्हणजे कॉन्फिडंट तुम्ही जेवढं असाल किंवा तुम्ही जेवढं गोष्टी गुपित ठेवणार आहे तेवढंच माझं काम चांगल्या पद्धतीने चालणार आहे. सो पण एक केस खूप इंटरेस्टिंग होती. एका माणसाला झोपीचा प्रॉब्लेम होता, त्याला झोप येत नव्हती. मग तो आला माझ्याकडे, आल्यानंतर लाईक मॅम मला झोपच येत नाही आणि मी मेडिसिन चालू आहेत, मला मेडिसिन बंद करायचे. मी म्हटलं हां ठीक आहे, इट्स ओके, आपण बघूया. मग त्यानंतर त्याला मी विचारलं की तुझा ऑफिसचा काही प्रॉब्लेम आहे का, तुला झोप का नाही येत? नाही, मला चांगला 1-1.5 लाख पगार आहे, सगळं माझं निवांत आहे ऑफिसमधलं, काम खूप असतं का? काहीच काम नसतं मॅडम, सगळं माझ्याच अंडर चालतं. म्हटलं तुमच्या बायकोसोबत रिलेशन चांगले नाहीत का? 1 नंबर आहे माझी बायको, आमच्या दोघांचे रिलेशन खूप छान, कधीच आमच्यात वाद नाही. ठीक आहे, म्हटलं बाहेर कुणाशी काही वाद आहेत का? काहीच नाही, कुणाशीच नाही, मी खूप चांगला आहे आणि माझं आजपर्यंत कुणाशी वाकडं आहे असं मला तर नाही आठवत. म्हटलं पैशाचे काही इश्यूज आहे का? अहो मॅडम मला 1.5 लाख पगार आहे, 1-1.5 लाख, कशाचं मला पैशाचा प्रॉब्लेम असणार आहे? आणि काहीच नाही, सगळं निवांत आहे. मग मलाच प्रश्न पडला की ह्या माणसाला नक्की प्रॉब्लेम काय झाला, झोप का नाही येत? माणूस तुम्हाला ताण देऊन गेला. हा, म्हणजे त्याला झोप का नाही येत? देन मी म्हटलं सुरुवात कधी झाली? मग तो म्हटला 1 दिवस काय झालं, मला झोपच नाही आली आणि तेव्हापासून परत मला झोपच नाही आली आणि मग मी मेडिसिन घेतलं. त्याचं झालं काय, त्या दिवशी दुपारी ताणून झोपलेला तो आणि रात्री त्याला ऑब्व्हियसली तुम्ही दुपारी जर 3 तास झोपलाय तर रात्री तुम्हाला 10ला 11ला झोप कशी येईल? त्या दिवशी त्याला 11ला झोप नाही आली, 12 वाजले झोप नाही आली, 1 वाजले. मग 1 वाजल्यापासून त्याने सुरू केलं, मला झोप नाही आली, मला झोप नाही आली, मला झोप काय येत नाही, झोप. रात्रभर जागला, 4 वाजेपर्यंत जागला, 4ला झोपला, 6ला उठला. बायकोला म्हटला रात्रभर मी झोपलो नाही, तुला माहिती आहे का? बायको म्हटली हा ठीक आहे, असू द्या, नाश्ता करा आणि जावा ऑफिसला. नाश्ता करताना पण रात्रभर झोपलो नाही. गेला ऑफिसमध्ये पण कलिग्सला, तुला माहिती आहे का रात्रभर यार झोप नाही आली मला. मग दुपारच्या जेवणाला तो घरी आला आणि घरी आला, जेवताना पण रात्री झोपलो नाही, आता काही करतो, तासभर झोपतोच आणि मग तुम्हाला उठव तासाभर आणि मी जातो ऑफिसला. मग तिने जेवायला दिलं त्याला, तो जेवला आणि तासभर झोपायचा तर 2 तास झोपला. आता बायकोचं पण असं होतं की काल रात्रभर झोपले नाहीत, कुठे उठवते, झोपले तर झोपू दे. मग 2 तासाने उठून ऑफिसला फक्त प्रेझेंटी लावून आला परत माघारी, कारण त्याच्याच मनावर चालायचं सगळं. रिटर्न आला, आता काल रात्री झोप नाही झाली, आज लागती की नाही काय माहिती, काल झोपलो नाही, आज लागते की नाही माहिती. आणि तो विचार करतो, ऑब्व्हियसली हा दुपारी 2 तास झोपलेला आहे, त्याला आता परत परवासारखी रात्री 12ला किंवा 11ला झोप नाही लागणार आहे. पण तो परत चालू केला त्याने, रात्री झोप नाही लागली, आज लागली पाहिजे, रात्री नाही लागली, आज लागली पाहिजे. त्या दिवशी नाही लागली त्याला झोप, परत तो 4 दिवशी 4ला उठला आणि ही सायकल बरोबर त्याचे 1 आठवडा चालली. त्याला असं वाटलं की आता आपल्याला स्लीपिंग डिसऑर्डर झाला आहे, आपल्याला झोपच येत नाही. तो सायकॅट्रीकडे गेला आणि मेडिसिन घेतली आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिसिन घेतली झोपीची, त्याला झोप यायला लागली. तो प्लेसिबो इफेक्ट होता का मेडिसिन त्याने सुरू केली ती मला माहिती नाही.
पण त्यांना झोप लागायला लागली आणि नंतर एका पॉईंट नंतर कदाचित मेडिसिन्समध्ये दिलं होतं औषध त्यांना, त्यामुळे एका पॉईंट नंतर त्यांचं काय होतं की तुम्ही जास्त प्रमाणात जर मेडिसिन घेतलं आणि तुम्ही एका चांगल्या एजमध्ये असाल तर त्याचा सेक्शुअल लाईफवरती इफेक्ट होत असतो. आणि तो झाला, त्यांचं वजन वाढलं आणि त्यावेळेस ते माझ्याकडे आले की मॅडम माझं वजन वाढलं आहे आणि मी रोज गोळी खातो, त्याच्याशिवाय मला झोप येत नाही आणि प्रॉब्लेम असा तयार झाला. खरं तो प्रॉब्लेम होता का? मी कायम म्हणते की एखाद दिवशी नाही 2 दिवस तुम्हाला झोप नाही लागली तरी नॉर्मल आहे रे बा. म्हणजे तुम्ही थकलेलं नाही आहे इनफ म्हणून नाही लागली झोप, इट्स ओके ना. वर्षभरात 365 दिवसात एखाद दिवशी झोप नाही येणं नॉर्मल आहे. पण त्या नॉर्मॅलिटीला आपण किती डोक्यावर घेतलं, मला झोप नाही झोप नाही झोप नाही, आणि त्याचा एक डिसीज बनवला, एक डिसऑर्डर बनवला आणि त्याच्या म्हणजे काहीच कारण नसताना 4-5 महिने गोळ्याही खाल्ल्या. ही अशा पद्धतीची माणसं आहेत आणि अशा पद्धतीचं अवेअरनेस पण अशा पद्धतीची आहे. नक्कीच नक्कीच. असं आताच्या काळात आपण पाहतोय की जे डिवोर्सचे केसेस आहेत ते वाढलेत. आता त्याचं कारण एक वेगळे आहे की पहिल्या काळात लोकांची लग्न जरा उशिरा व्हायची, आताच्या काळात पहिल्या काळात लोकांची लग्न लवकर व्हायची, आता उशिरा व्हायला लागलेत. त्यामुळे जी पर्सनॅलिटी असती पहिल्या काळात लोकांची नवरा बायकोची एकत्र मोल्ड व्हायची आणि मग ते पुढे आयुष्यात चालत राहायचं, मग त्यांना एक काही सवय लागून गेली असायची. आताच्या काळात मॅच्युअर झाल्यानंतर लग्न व्हायला लागले की मी माझं वेगळं तू तुझं वेगळं आणि मग 2 चांगल्या स्टेबल पर्सनॅलिटी एकत्र येऊन आपण लग्न करू. त्यांचे काय डिवोर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, कारण भांडण तंटा होतो, ताणतणाव वाढतो. नक्की कारण काय नाही, सोल्युशन काय असतं? कारण हे आहे की तुम्ही एकतर लवकर लग्न करणं, मला सॉरी टू से बट मी सायकोलॉजिस्ट असूनही मला त्या विचाराशी थोडासा फरक पडत होता. ज्या काही गोष्टी होत्या की त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीचा इम्पॅक्ट मुलांवरती व्हायचा ते एका बाजूला झालं, पण एवढ्या लवकर म्हणजे नाही का एवढ्या उशिरा लग्न ज्यावेळेस आपण करतो किंवा आपण समोरचा माणूस पूर्ण सक्सेसफुल आहे का तो बघून किंवा मी पूर्ण सक्सेसफुल होईल. इव्हन माझे बाबा आता असं म्हणतात की जोपर्यंत तू तुझ्या पायावरती उभा राहत नाही, महिन्याला एवढे पैसे कमवत नाही, तोपर्यंत आम्ही तुझं लग्न लावून देणार नाही. हे एक सिक्युरिटीसाठी हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तेवढ्यात तुमचे 2-4 रिलेशन्स होतात, त्या मुलाचे त्या मुलीचे 2-4 रिलेशन्स होतात. त्यांना बऱ्यापैकी गोष्टी स्वतःच्या मनाच्या करायला सवय लागलेली असते आणि मग आपल्या मनासारखं समोरून नाही झालं की मग चिडचिड होते. आपण एका पर्टिक्युलर वयापर्यंत स्वतःला काहीतरी समजायला पण लागतो की मी कुणीतरी आहे, मी सोनाली, कुणीतरी ग्रेट सायकोलॉजिस्ट, पण ॲक्च्युली असं काही नसतं. पण ते आपण समजायला लागतो. आपलं अस्तित्व, आपण 2 पैसे कमवतो म्हणून आपलं अस्तित्व आपण खूप मोठं पण करतो आणि कदाचित त्यामुळे ज्यावेळेस आपण नवीन कुणाशी तरी अटॅच होतो किंवा हे करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी पटत नाहीत किंवा सगळं आपल्या मनासारखं होत नाही. आणि आपल्या जनरेशनला सवय लागली आहे सगळं आपल्या मनासारखं पाहिजे, ॲडजस्टमेंट नको, कुठलीच ॲडजस्टमेंट नको, तू कर ॲडजस्ट. म्हणजे मला कायम हे पण असतं की एखादा माणूस रागीट असेल तर तो म्हणतो मी आहे रागीट, तू कर ॲडजस्ट. पण असं नसतं रे. तू तुझ्या बॉसवर का नाही चिडत, मग आईवरच का चिडतो? कारण तुझं तिथं चालतं, आईच्या तिथे तुझं चालतं, बॉसच्या तिथे तुझं चालत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला बदलायला जोपर्यंत तयार नाही, म्हणत नाहीये की तुम्ही पूर्ण बदला, पण तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. एक पुस्तक खूप छान इथंच आहे, मॅन आर फ्रॉम मार्स आणि वुमन आर फ्रॉम व्हीनस. म्हणजे पुरुष आणि स्त्री हे पूर्ण वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरून आलेली माणसं आहेत असं ते लेखक म्हणतात. आणि प्रत्येकाचा एक्सप्रेस होण्याचा वे, बोलण्याचा, कम्युनिकेट करण्याचा वे वेगळा आहे. तर तुम्ही स्त्रीच्या जागेवर जाऊन विचार करा की तिला काय वाटत असेल, तिचे विचार कसे असतील, आणि स्त्रीनेही पुरुषाच्या जागेवर जाऊन विचार करा. एकाच बाजूने एकच माणूस खूप मॅच्युअर आहे, नाही होत वर्क रिलेशन. दोन्ही बाजूंनी पण ती माणसं तशी मॅच्युअर पाहिजेत, मग ते रिलेशन पुढे जाणार आहे. कारण हेच आहे की अफेअरचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप इझिली झाला आहे. म्हणजे IT कंपनीज वगैरे अशा ठिकाणी बघितलं तर लिटरली कंपनीतून 2 नवरा बायको बाहेर येतात, तो तिच्या गर्लफ्रेंड सोबत जातो, ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत जातात आणि अशा पद्धतीचं हे सगळं चाललंय. आणि हे वाईट आहे असं मी म्हणत नाही, कदाचित तुमची ती नीड असेल. जो कम्फर्ट तुम्हाला तुमच्या बायको नवऱ्यासोबत मिळत नाही तो कम्फर्ट कदाचित मित्रमैत्रिणींसोबत मिळतही असेल. पण आता सध्या जे चाललंय म्हणजे जसं की नाती तुटणं, डिवोर्स होणं, हे करणं, हे आहे की मला असं वाटतं की लोकांनी थोडंसं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. लोकांनी समोरच्याच्या ते नाही का स्टेप इन द शूज, त्याच्या पायातली चप्पल आहे त्याच्यात तुम्ही पाय घाला आणि बघा की तो कुठल्या जागेवर उभा आहे आणि तो काय वागतोय ते योग्य आहे का. आणि सतत तुमचा पार्टनर तुम्हाला खुश नाही ठेवू शकत. नक्कीच. यू आर ऑलवेज लाईक की त्याच्यासोबत मी खुश राहायला पाहिजे, नाही, कुणीच नाही ठेवू शकत. तुम्ही तरी स्वतःला सतत खुश ठेवता का? एकटे बसला की येतोच की तुम्हाला ताण, एवढा मोठा ताण होतो. त्यामुळे
तुमचा पार्टनर तुम्हाला एक गोष्ट डोक्यात ठेवायची की सतत खुश नाही ठेवू शकत. त्याचे अप्स अँड डाऊन्स चालणार आहेत, तुमचे चालणार आहेत. तुम्ही एकमेकांना समजून घ्या, एकमेक दुःखी व्हा, भांडा, खेळा, काहीही करा, पण ॲट द एंड ऑफ एव्हरीथिंग जस्ट अंडरस्टँड. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, माझा हा सगळ्यांना सल्ला आहे, फुकट दिलेला सल्ला घ्यायचा असेल तर घ्या, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ज्या माणसासोबत, ज्या व्यक्तीसोबत, ज्या मुलीसोबत आता तुम्ही सध्या आहात आणि ती बेस्ट आहे, ती छान आहे, ती अंडरस्टँडिंग आहे, किंवा ती कर्तृत्वाने काहीतरी करते, तो कर्तृत्वाने काहीतरी करतो, अंडरस्टँडिंग आहे, तर प्लीज त्याला कुठेच जाऊ देऊ नका. कारण ह्या जगामध्ये इतकं गडबड झालं आहे ना सगळं, की तुम्हाला काहीच नाही सांगता येत. लग्न झाल्यानंतर 3-3 वर्षांनी लक्षात येतं की अरे हा माणूस तर भयंकर आहे. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करताय, तुमचं लग्न झालंय, तर तुम्ही आधी त्या व्यक्तीला पूर्ण समजून घ्या, पूर्ण चान्स द्या, पूर्ण वेळ द्या, त्याच्या चुका माफ करा, पोटात घाला पहिल्या काही दिवस, आणि त्याला पूर्ण म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करा. तरीही नाही झालं तर ठीक आहे, तुम्ही डिवोर्स घ्या, पण तुम्ही त्याला अंडरस्टँड करा समोरच्या माणसाला. आणि हे दोन्ही बाजूने पाहिजे. नाहीतर मला लगेच कमेंटमध्ये येतं, मॅडम किती अंडरस्टँड केलं, 10 वर्ष झालं अंडरस्टँडच करते, हा माणूस बदलत नाही. मग त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या, मी त्याला सांगते. पण जर तुम्हाला असं वाटतं ना की मला सापडलंय कोणीतरी खूप चांगलं आहे, डोंट लेट हिम गो. सो डिवोर्सचं प्रमाण ह्याला कारणीभूत खूप साऱ्या गोष्टी आहेत. ट्रॅफिकसुद्धा आहे. मुंबईमध्ये डिवोर्सचं कारण जास्त आहे, कारण नवरा ट्रॅफिकमधून एवढा 3-3 तास हॉर्न बिन ऐकून वैतागून घरी जातो, आणि बायको अरे म्हटली की मग ह्याचं कार्य निघतंच बाहेर. बरोबर. आणि लिटरली ट्रॅफिक जसं मुंबईमध्ये वाढलं तसं आकडा येतो, रिसर्च झाला आहे त्याच्यावरती, की ट्रॅफिकमुळे सुद्धा डिवोर्स होत आहेत. कारण बायकोने नीट बोलावं घरी आल्यावर, असं नवऱ्याची अपेक्षा असते, आणि नवरा एवढा ट्रॅफिकमधनं येतो, बायको काहीतरी बोलली की लागलेच वाद, झालीच भांडणं. त्यामुळं तुम्ही अंडरस्टँडिंग असाल तर कितीही मोठं कारण असेल ना, तुमचं डिवोर्स नाही होणार. आणि तुम्ही नसाल ना, तर मग भाजीत मीठ जास्त झालं म्हणूनही डिवोर्स होऊ शकतो. ती त्यांची अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्या आणि एफर्ट्स द्या. तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे नातं टिकवण्यासाठी. दोन्ही बाजूनी हे झालं ना, नातं सुंदर टिकतं, असं आहे. येस. आता तुम्ही जवळपास पुढचे जे माझे प्रश्न होते तो एक सल्ला पण देऊन टाकला. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, नक्की सायकोलॉजिस्ट सोनाली खाडे मॅडमकडे लोकांनी केव्हा यावं, की कोणत्या स्टेजला? नाही तर थोडंसं काहीतरी झालं चला. नाही तसं नका करू. थोडं काय झालं तरी चला करू नका. थोडं काय झालं तर तुम्ही आम्हाला फोन करा, आम्हाला विचारा की मॅडम थोडासा असा प्रॉब्लेम आहे, काय करू शकतो. आमची अख्खी टीम तुम्हाला गाईड करू शकते की तुम्ही काय केलं पाहिजे. आमच्या इवन वेबसाईटवरती एक असेसमेंट आहे, 10 प्रश्नांची एक असेसमेंट आहे. ते प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुमची स्ट्रेस लेवल तुमच्या लक्षात येते, कमी आहे, मध्यम आहे की हाय आहे. तुमची हाय असेल तर आमच्याकडून तुम्हाला फोन पण येतो की तुमची हाय आहे, यू हॅव टू ट्रीट. तुमची मध्यम असेल तर तुम्हाला सजेशन येतात की तुमचं रुटीन छान आहे, तुम्ही असंच कंटिन्यू करा, तुम्ही थोडासा एक्सरसाइज त्याच्यामध्ये ॲड करा. लो असेल, काहीच नसेल तर तुम्हाला विशेष येतात की गुड, खूप छान चाललंय, असंच चालू द्या. तर एका प्रमाणापेक्षा जास्त ज्यावेळेस तुम्हाला असं जाणवतंय की तुम्ही स्टक्ड आहात, चिकटून बसलाय त्याच सिच्युएशनमध्ये, किंवा लूप मोडमध्ये आयुष्य जगताय, जसं की पैशाचे प्रॉब्लेम, माणसं वेगळी, सिच्युएशन वेगळे, आकडा वेगळा, पण माणूस पैशात फसणार हे फिक्स. रिलेशनशिपमध्ये माणसं वेगळी, सिच्युएशन वेगळी, परिस्थिती वेगळ्या, पण तुला कुणीतरी चीट करणार हे फिक्स. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझं आयुष्य एका लूपमध्ये चाललंय, पुढे पण जात नाही, मागे पण जात नाही, मध्येच अडकून बसलोय मी, त्यावेळेस तुम्ही कुणाचा तरी सल्ला घ्या, अशा व्यक्तीचा की जो नॉन जजमेंटल आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की मी काय म्हणतीये किंवा मला काय होतं हे समोरच्याला कळतच नाहीये, त्यावेळेस तुम्ही कुणाचा तरी सल्ला घ्या. तुम्ही कुणाशी तरी बोला, आणि पहिल्यांदा मला वाटतं तुमच्या जवळच्या माणसांशी बोला, त्यांना कळतंय का बघा, आणि त्यांनाही कळत नसेल तर खरंच तुम्ही कुठल्या तरी सायकोलॉजिस्टकडे जावा, त्याला सगळं सांगा. आणि मला ही सायकोलॉजिस्टची कन्सेप्ट फार आवडते. ते तुमच्याशी इमोशनली कनेक्टेड नसतात, पण ते तुमच्याशी खूप छान कनेक्टेड आहेत असं दिसतं. दुसरी गोष्ट, त्यांना तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय, तुम्हाला कोण ओळखतं, काय कोण नाही ओळखत, त्यांना फरक पडत नाही. तुम्ही त्यांच्याजवळ काहीही सांगून जाऊ शकता, ते कधीच बाहेर येत नाही. मी काय म्हणते, मी आहे थोडीशी फिट, पण माझं पोट हे गणपतीच्या पोटासारखं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी राहतात. आणि तुम्ही बघा ना, म्हणजे इट इज लाईक की ज्यावेळेस आपण बसने प्रवास करत असतो, ट्रेनने, आपण आपल्या जवळच्या खास मित्राला जे सांगणार नाही ना, ते आपण त्या शेजारच्या बसमधला आपल्या सोबतचा एक 3 तासाचा साथी असेल, किंवा ट्रेनमधला एक 8 तासाचा साथी असेल, त्याला आपण सगळं सांगतो.
कारण आपल्याला माहिती असतं की हे स्पॉईल नाही होणार. आणि ते असतं की इफ यू वॉन्ट टू शेअर समथिंग की जे तुम्हाला कुठे स्पॉईल नाही करायचं, गो टू द सायकोलॉजिस्ट. बरोबर आहे. इफ यू आर नॉट फिलिंग वेल, तुम्हाला इमोशनली तुम्ही थकलाय आता, बास यार मला नाही होतंय, त्यावेळेस घ्या ना मदत यार. म्हणजे मी कायम म्हणत असते की काहींना स्ट्रेस कॉपअप करता येतो, काहींना येत नाही, आणि इट्स टोटली नॉर्मल. सगळ्यांना सगळंच आलं पाहिजे असं नाही. काहींना स्ट्रेस, आणि सल्ले पण असे असतात ना, मला तर खूप राग येतो सुसाईड करणाऱ्या माणसांचा, त्यांना अकलीचा भाग नसतो असं बोलतात लोक. तुमचं कॉपिंग मेकॅनिझम चांगलं आहे म्हणून तुम्ही सुसाईडपर्यंत गेला नाही. कदाचित त्याचं नाही आहे, तो इमोशनली वीक होता, त्याला नाही कळलं कसं हँडल करायचं, आणि त्याच्यात जर तुम्ही असे उपदेश देसाल, तुला तर काय कशाचा पण स्ट्रेस घेतो, तुला अक्कल आहे का, ही जी भाषा आपण वापरतो त्याला असं वाटतं की आपण जगावेगळं काहीतरी आहोत, आणि त्यामुळे त्यांना अजून प्रवृत्त करतो आपण. ते वीक आहेत ना, त्यांना नाहीत ना कळत गोष्टी, मग तुम्ही त्यांना इमोशनली स्ट्रॉंग करा. ते बोलून नाही होत, ते ॲक्टिव्हिटीजमधून, प्रॅक्टिसेसमधून त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव, त्यांना रॅशनल इररॅशनल थॉट्स काय असतात हे समजावून होतं. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की तणाव आणि ह्या इतक्या हलक्यात घेण्यासारख्या गोष्टी नसतात. इट कॅन लीड अ डिप्रेशन. आणि डिप्रेशनच्या बाबतीत मी होते 2 वर्षाचं डिप्रेशनमध्ये. डिप्रेशनच्या बाबतीत मी सांगते की माझ्या दुश्मनाला मरण यावं पण त्याला डिप्रेशन येऊ नये, लिटरली. कारण ती इतकी खतरनाक गोष्ट आहे, लिटरली. सो त्यामुळे तुम्हाला तुमच्या आसपास जर तुम्हाला असं वाटतंय की एक हा माणूस सफर करतोय, कदाचित त्याला कळत पण नाही आहे की त्याने कुणाशी तरी बोलावं, तुम्ही प्लीज त्याला ओळखा आणि त्याला कुणाकडे तरी घेऊन जा. कदाचित मार्ग उघडेल, कदाचित त्याच्या लाईफमध्ये तो खूप ग्रेट काहीतरी करेल. म्हणजे एक केस आली ती आमच्याकडे, ओमकार म्हणून होते. त्या माणसाचं कम्युनिकेशन स्किलच नव्हतं, कॉन्फिडन्सच नव्हता. एक 7 दिवस त्याने थेरपी घेतली फक्त सर. त्याने तो म्हटला की मोबाईलच्या दुकानात तो काम करायचा. त्याने त्या मोबाईलच्या दुकानात 1.5 लाखाचं प्रोडक्ट विकले 7व्या दिवशी. जर त्याने सीक केलं नसतं हेल्पसाठी, किंवा त्याने हे सांगितलं नसतं कुणाला तरी की मला मॅडम कॉन्फिडन्स नाही आहे, मला सगळं माहिती असतं पण कॉन्फिडन्स नाही आहे, तर कदाचित अजूनही तो तिथेच असता. पण आज त्याने 1.5 लाखाचा प्रोडक्ट विकला, त्याला कळलं की मी स्वतःचं दुकान आता टाकू शकतो कारण मला विकता येतंय. सो हे कदाचित तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. एक शब्द माझा किंवा एक थेरपी कदाचित ते अनलॉक करू शकते, नाही सांगता येत. सो त्यामुळे जस्ट ट्राय इट यार. म्हणजे इट इज नॉट अ ट्रोमा की मी काही वेडा आहे का सायकोलॉजिस्टकडे जायला. तुम्ही वेडे होऊ नये म्हणून तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जायचं, वेड झाल्यावर नाही जायचं. त्यामुळे जिथे तुम्हाला असं वाटत असेल की मी कुणाशी तरी बोललं पाहिजे, यू कॅन कम अँड टॉक. नक्कीच नक्कीच. आज जी आपली सर्व चर्चा झाली की ताणतणाव, मग ते लहान मुलापासून असेल ते कंपनीचा बॉस असेल, तिथे सर्व प्रकारे आपली चर्चा झाली की नक्की तणावाची कारणं काय आहेत, त्यासाठी आपण कशा प्रकारे ट्रीट करू शकतो, लॉंग टर्म त्याचे परिणाम काय होऊ शकतात, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा केली. आजचं फक्त वेळेच्या बंधनामुळे आपण फक्त थांबवतोय, अन्यथा आपलं असं वाटतं असंच प्रकारे चालत राहावं कम्युनिकेशन. बट तुम्ही आज आम्हाला वेळ दिली विचारमंथनला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. तुमच्या पण पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून माइंड मिरॅकल कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस सर.